नमस्कार, मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी आहे आमच्या किचनमध्ये आणि आता चला आपल्याला काहीतरी मेनू बनवायचा आहे। तर चला जाऊया किचनमध्ये आमच्या आणि सुरू करूया। काय करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते आता आणि मस्त अशी भाजी एक दाखवते। तर चला मग आता आपण चालू करूया। चाललेलं आहे ढबू मिरचीची पातळ आमटी। तर जिरा आणि लसूण टाकलेला। आता टाकूया आपण कांदा। एक कांदा चिरून घेतला आणि तो टाकलेला आता। तर छानपैकी तेलात भाजून घ्यायचं चाललंय माझं। ढबू मिरची अशी पण आपल्याला करता येते, एक वेगळा प्रकार। पावसाळ्यात आता भाज्या आमटीसाठी काय असं असतं ना, तर मग म्हटलं चला ढबू मिरचीची पातळ आमटी थोडासा रस असा करून बघूया कशी लागते। लसूण, जिरे, कोथिंबीर आणि कांदा असं फोडणीला घातले। त्याच्यातच आता खोबरं टाकायचं। सुकं खोबरं थोडं किसून घेतले आणि त्याला बारीक केले। आता ह्याच्यातच सुकं खोबरं थोडंसं तेलात भाजून घ्यायचं। तेलात कांदा, जिरे, लसूण आणि सुकं खोबरं असं भाजून घेतले। तर आता त्याच्यात जाणार आहे लाल तिखट। तीन चमचे लाल तिखट टाकले मी। थोडीशी तिखट चांगली लागते। तेलात भाजला आपला मसाला। तर ढबू मिरचीचे असे थोडे मोठे पीस करून घेतलेले ते टाकायचे। तेलात चांगलं मिक्स करून घ्यायचे कांदा आणि सगळं लाल तिखट। त्याच्यात थोडे शेंगदाण्याचं कूट टाकते। आता याला चांगली उकळी येऊन द्यायची। पाणी ओतलेलं आहे, कोथिंबीर, मीठ टाकले। मस्त अशी उकळी आली। अजून एक थोडं 10 मिनटं शिजवून घ्यायचं चांगलं आणि मग आपली ढबू मिरची रस्सा खाण्यासाठी तयार आहे। तर मस्त अशी आपली ढबू मिरचीची आमटी शिजून खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता फक्त त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बघा खाण्यासाठी रेडी। तर अशी ही आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे।